काय एवढं ध्यान देऊन पाहू नये तुम्ही? हेच करायचं का आयुष्यभर? नाही ना? चला इकडे लक्ष द्या, काहीतरी आज नवीन शिकू. एसएससीच्या एक्झामसाठी, रेल्वेच्या ग्रुप डीच्या एक्झामसाठी आणि एनटीपीसीच्या एक्झामसाठी सगळ्यात महत्वाचा क्वेश्चन जो आहे तो इकडे लक्ष द्या. पहा, जसं आपण नेहमी 7 फॅक्टोरियल पाहत असतो. फॅक्टोरियल म्हणजे 7 फॅक्टोरियल कोणतंही फॅक्टोरियल जर काढायचं असतं आपल्याला तर काय करत असतो आपण? 7 गुणिला 6 गुणिला 5 गुणिला 4 गुणिला 3 गुणिला 2 गुणिला 1. कोणते संख्येचे फॅक्टोरियल काढतात तुम्ही हे मेथड वापरता, बरोबर आहे? इथपर्यंत सगळ्यांना माहिती आहे. माहित काय माहिती लक्ष द्या इकडे. बा तुमच्यापैकी काही लोकांनी बघितलं असेल याच्या अगोदर किंवा मोस्ट ऑफ द चान्सेस तुम्ही बघितलं नसेल. डबल फॅक्टोरियल. डबल फॅक्टोरियल मध्ये काय करायला लागते? बा जर तुम्हाला असं चिन्ह आलं फॅक्टोरियलचं फॅक्टोरियल काढताना काय करायचं? तिथे डबल फॅक्टोरियल आहे की सगळ्यात पहिले 7 लिहून घ्यायचा. 7 मधून 2 वजा करा. किती येते? 5. इथं 5 लिहा. 5 मधून 2 वजा केले 3. 3 मधून 2 वजा केले 1. सिंपल आहे. आता असंच जर तुम्हाला ट्रिपल फॅक्टोरियल आलं काय कराल? इथं 1 फॅक्टोरियल होतं तर 1 वजा कसं केलं? 2 फॅक्टोरियल होते तर 2 वजा केले. 3 फॅक्टोरियल तर ऑब्व्हियसली काय करणार आहे? 3 फॅक्टोरियल वजा करणार आहे. 7 मधून 3 गेले 4. 4 मधून 3 गेले 1. सिंपल आहे. ओके. आणि तुम्हाला आन्सर सांगायचा मला की 7 फॅक्टोरियल 4 चा आन्सर काय येईल हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. तसेच अजून एक क्वेश्चन देतो, हा क्वेश्चन सॉल्व्ह करून दाखवा. 4 फॅक्टोरियल डिवाइड बाय 4 डबल फॅक्टोरियल. याचा आन्सर मला तुम्हाला सांगायचा आहे की काय येणार आहे. दोन्ही क्वेश्चनचे आन्सर कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच अजून नवीन नवीन ट्रिकसाठी फॉलो करायला विसरू नका. स्टे ट्यून आणि अभ्यास करत जा.